ठीक आहे, स्टार्ट करतो सेशन. चलो तो पहा, मॅथ्स पार्ट 1 मध्ये ना एक 3 लेसन आहेत मोठी मोठी. ओके, त्यातला वेक्टर हा फर्स्ट आहे, देन लाईन प्लेन हा सेकंड, अँड देन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून एक आहे थर्ड लेसन, नाही का. तर त्या 3 लेसनचं साईज वेटेज वाईज पण जास्त आहे, आर्टिकल और नंबर ऑफ पेजेस वाईज पण जास्त आहे. आणि त्यामध्ये वेक्टर आणि लाईन प्लेन आहे ना, हे पूर्णपणे एकमेकांवरती डिपेंड करतात. दोघे टोटली एकमेकांवरती डिपेंड करतात. सो वेक्टर जर का व्यवस्थित झाला ना तुमचा, तर तुमचा लाईन प्लेन पण होणार आहे व्यवस्थित. ठीक आहे, तर स्टार्ट करतोय. आजचं लेक्चर तर एकदम बेसिक असणार आहे तसं. ओके, सी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. आता वेक्टरचा मॅग्निट्यूड मीन्स लाईक त्याची साईज. ठीक आहे, आता दोन टाईपचे क्वांटिटीज आहेत, एक स्केलर क्वांटिटी आहे, एक वेक्टर क्वांटिटी. हे नॉर्मली तुम्ही फिजिक्समध्ये शिकलंच असेल तसंही. ठीक आहे, हे काही जास्त एक्सप्लेन नाही करत. पण जो कोणता वेक्टर आहे, लेटस से फॉर एक्झाम्पल एखादा वेक्टर आहे फोर्सचा, एखाद्या ऑब्जेक्टवरती एखादा फोर्स ॲक्ट होतो या डायरेक्शनमध्ये 40 न्यूटन. सो हा जो 40 आहे ना, हा त्याचा व्हॅल्यू आहे, आणि हा जो आहे हा त्याचा डायरेक्शन आहे. ठीक आहे, यामध्ये लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल या फोर्सला आपण एफ बोलतोय, तर वेक्टरच्या मॅग्निट्यूडला मॉड एफ असं बोललं जातं. ॲज्युम करा की एफ बार हा तुमचा फोर्स आहे, तर त्याचा जो मॅग्निट्यूड आहे त्याला जस्ट इथे असा मॉड करायचा. ठीक आहे, मे बी वेक्टर ए बी असेल, ए बी बार, त्याचा फक्त मॉड करायचा. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन आहे, जास्त काही नाही आहे. मॉड मीन्स लाईक त्या वेक्टरचं साईज, सर्व सिंपल. देन टाइप्स ऑफ वेक्टर्स. ओके, झिरो वेक्टर आहे. ओके, झिरो वेक्टर मीन्स लाईक असा वेक्टर जसं की डायरेक्शन मॅग्निट्यूड झिरो आहे, अँड डायरेक्शन हे आर्बिट्ररी, लाईक कोणतंही असू शकतं. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवरती या डायरेक्शनमध्ये 10 न्यूटन, अँड देन या पण डायरेक्शनमध्ये 10 न्यूटन फोर्स एक्झर्ट झाला. ओके, सो ओव्हरऑल फोर्स जो याच्यावरती ॲक्ट होतो 0 न्यूटन ॲक्ट होतो. आणि डायरेक्शन जर का कोणी विचारलं तर डायरेक्शन लाईक फिक्सच नाही आहे डायरेक्शन काही, नाही का. त्यानंतर युनिट वेक्टर. युनिट वेक्टर मीन्स असा वेक्टर जसं की मॅग्निट्यूड हा 1 आहे, याला बोललं जातं युनिट वेक्टर. वेक्टर जसं की मॅग्निट्यूड 1 आहे, ओके, दॅट वेक्टर इज सेड टू बी युनिट वेक्टर. देन को इनिशियल अँड को टर्मिनस वेक्टर. को इनिशियल वेक्टर याचा अर्थ एकाच पॉईंटवरती वरतून स्टार्ट होणारे वेक्टर्स. असंच काही काम पडणार नाही असं आपल्याला, बट स्टील एकाच पॉईंटवरतून जर का वेक्टर स्टार्ट होत असतील यांना बोलतो आपण को इनिशियल वेक्टर्स. ओके, आणि एका पॉईंटवरती जर का एंड होणारे वेक्टर असतील त्यांना बोलतो आपण को टर्मिनल वेक्टर, को टर्मिनस वेक्टर. इक्वल वेक्टर्स. वेक्टर तेव्हाच इक्वल असतात जेव्हा दोन्ही वेक्टरचा साईज पण सेम, म्हणजे मॅग्निट्यूड पण सेम आणि डायरेक्शन पण सेम असं असेल तरच वेक्टर्स इक्वल असतात. जसं की इथे दिसतं तुम्हाला ए बार आणि बी बार हे सेम आहेत काय. पहा ना, ए बार आणि बी बारचा साईज पण सेम आहे आणि दोघांचा डायरेक्शन ही ॲक्च्युली सेम आहे. ओके, सो याला बोलतो आपण इक्वल वेक्टर्स. दोन्ही सेम असलं पाहिजे, साईज पण सेम, डायरेक्शनही सेम. देन निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. सो एखादा वेक्टर आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस 10 न्यूटन. ओके, ए बार बोलतो मी याला अदरवाईज. निगेटिव्ह ऑफ वेक्टर म्हणजे ओके मायनस ए बार. निगेटिव्ह ऑफ वेक्टरमध्ये फक्त आणि फक्त डायरेक्शन रिव्हर्स होते, बस साईज तेवढीच राहते. म्हणजे इथे पाहाल तुम्ही, हा पी क्यू बार असेल तर हा क्यू पी बार हे एक्झॅक्टली एकमेकांच्या उलटेत. पी क्यू बार आणि क्यू पी बार हे एक्झॅक्टली एकमेकांच्या उलटे वेक्टर असेल. पी क्यू म्हणजे पी पासून क्यू पर्यंत आणि क्यू पी म्हणजे क्यू पासून पी पर्यंत. साईज सेम असतात दोघांच्या, बट डायरेक्शन अलग अलग असतात. जसं की इथे बोलतात ते पी क्यू बारचा साईज मीन्स मॅग्निट्यूड आणि मायनस क्यू पी बार किंवा क्यू पी बारचाही साईज, दोघांचा साईज सेमच असणार, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही.
The next, collinear vectors. Collinear vectors means same direction वाले vectors are said to be collinear vectors. याला parallel vector बोललं नाही जात actually. ओके, याला कोलिनियर वेक्टर बोललं जातं बिकॉज वेक्टर्स हे फ्री असतात म्हणजे त्यांना आपण शिफ्ट करू शकतो. या वेक्टरला तुम्ही शिफ्ट करत करत या वेक्टरवरती आणून टाकू शकता. सो म्हणून वेक्टर्सच्या केसमध्ये पॅरलल वेक्टर्स असं म्हणण्याऐवजी कोलिनियर वेक्टर्स असं बोललं जातं. आता यामध्ये जर का तुम्ही पाहाल, ओके, तर आता कोणते वेक्टर्स कोलिनियर आहेत हे चेक करायला नाही. हा कोलिनियरचा डायग्रामच नाही ॲक्च्युली. खैर, तर लेट अस से फॉर एक्झाम्पल दिस ए बार अँड दिस इज 2 ए बार. हा ए बार आहे आणि हा 2 ए बार आहे. ए बारचा हा डबल आहे 2 ए बार. करेक्ट. सो हे कोलिनियर वेक्टर्स आहेत टोटली. दोघांचं डायरेक्शन सेम आहे. 2 ए बार याचा अर्थ फक्त मॅग्निट्यूड डबल झाला आहे, बरोबर. डायरेक्शन दोघांची पूर्णपणे सेम आहे. फ्री वेक्टर्स मीन्स वेक्टर्स ज्यांना की आपण कुठे पण असं शिफ्ट करू शकतो. बस याला इथून उचलून इथे टाकलं आणि करतो आपण हे नॉर्मली. लाईक तुम्ही लॉज जरी शिकले असतील ना फिजिक्समध्ये, ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम लॉ, त्यामध्ये वेक्टर्स आपण शिफ्ट केलेली असतात. लोकलाइज्ड वेक्टर्स मीन्स वेक्टरला शिफ्ट नाही करू शकत, लाईक अशा टाईपचे वेक्टर बोलतात. बट लाईक याचा काही रेफरन्स नाही आहे, स्टडीज नाही करत आपण याचा. ओके, पहा इथे इट्स इनिशियल पॉईंट इज फिक्स्ड इन स्पेस, देन सच वेक्टर इज सेड टू बी लोकलाइज्ड वेक्टर. ठीक आहे, जसं की यूज नाही की सोडून द्या तुम्ही बिंदास्त. चलो आता हा पहा. राईट फॉलोइंग वेक्टर्स इन द फॉर्म ऑफ पी बार, क्यू बार आणि आर बार. ए बी बारला काय लिहू शकतो पहा बरं. ए बी बारला आपण काय लिहू शकतो, पी बार. ठीक आहे. बी ए बारला हे बघा, बी ए बार म्हणजे उलटा आहे काय, रिव्हर्स, म्हणजे मायनस पी बार लिहू शकतो. बी सी बार मीन्स वॉट, बी सी बार इज वॉट, क्यू बार. यानंतर सी बी बार मीन्स वॉट, सी बी म्हणजे उलटा, दॅट इज मायनस क्यू बार. सी ए बार इज वॉट, सी टू ए, दॅट इज आर बार. आणि ए सी बार इज वॉट, ए टू सी, ओके, दॅट इज मायनस आर बार. कारण की आर बार असा आहे तर ए सी बार लाईक उलटा ना, मायनस आर बार रिव्हर्स डायरेक्शनमध्ये असेल. ठीक आहे. यानंतर पहा स्केलर मल्टिप्लिकेशन. एक वेक्टर ए बार असा आहे. समजा या वेक्टरला एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय केलं, म्हणजे एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं, तर काय होईल, त्या वेक्टरचा लाईक साईज वाढेल फक्त. म्हणजे ए बार असा असेल तर हा जर का डबल लेंथचा असेल तर हा टू ए बार होईल. जर का आणखीन एक वेक्टर असा असेल ट्रिपल लेंथचा, ए बारपेक्षा ट्रिपल लेंथ आहे, तर तो 3 ए बार होईल. जर का 1.1 लेंथचा असेल, म्हणजे हा पहा, हा ए बार आहे ना, तर हा जो काढला ना मी आत्ता इथे, हा 1.1 ए बार आहे. काय तो 1.1 ए बार, म्हणजे ए बारच्या 1.1 टाइम्स जास्त आहे. सिम्पल. मायनस साईननी पण मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. म्हणजे ए बारला समजा मी -2 मल्टिप्लाय केलं म्हणजे -2 ए बार होईल. सो हा ए बार असेल तर -2 ए बार लाईक हा असा एक्झॅक्टली रिव्हर्स, या डायरेक्शनचा एक्झॅक्टली रिव्हर्स, उलटा, दॅट इज -2 ए बार. बरोबर ना. सो हा आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. मीन्स वेक्टरला एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय केलं, जसं की इथे दाखवलं त्यांनी पहा, ए बार 2नी मल्टिप्लाय केला तर डबल होतो, हाफने मल्टिप्लाय केला तर काही नाही, ए बारच्या साईजच्या एक्झॅक्टली हाफ, अर्धा होतो, नाही का. -1.5ने मल्टिप्लाय केलं तर ए बार असा आहे ना, तर -1.5 ए बार इज लाईक उलटा पूर्णपणे. -1/4 इंटू ए बार मीन्स वॉट, याच्या एक्झॅक्टली उलटा, बट 1/4 साईजचा असणार आहे तो. सो कोणताही किंवा इव्हन लाईक हे जे आहे ना इथे, की इफ अ वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर, if a vector is scalar multiple of other vector, then two vectors are said to be collinear vectors. See, this vector, याला मी v बार बोलतो 2 मिनिटासाठी, is actually
scalar multiple of some other vector. So this vector is actually scalar multiple of this particular vector. Okay, that means these two vectors are collinear. Parallel आहेत म्हणजे collinear. त्यानंतर पाहाल हा पॉइंट, वेक्टर ऑफ लेंथ के इन द सेम डायरेक्शन ऑफ ए बार इज वॉट. बघा आता आपल्याला काय करायचं बघ, एखादा वेक्टर आहे असा ए बार. आता तुम्हाला या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये एक युनिट वेक्टर पाहिजे. मग काय करायला लागेल, ए बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. एखाद्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनी जर का डिवाइड केलं, बरोबर ना, तर युनिट वेक्टर येईल. तर काय येईल, युनिट वेक्टर. समजलं तुम्हाला. एखाद्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनी जर का डिवाइड केलं तर तो काय येईल, युनिट वेक्टर येईल. म्हणजे युनिट साईज असलेला एक वेक्टर तुम्हाला मिळून जाईल इथे. ठीक आहे. आता समजा जर का कोणी म्हणलं की नाही, युनिट वेक्टरने आता आम्हाला के मॅग्निट्यूड असलेला वेक्टर पाहिजे, तर युनिट वेक्टरला केनी मल्टिप्लाय करा. सो के मॅग्निट्यूड असलेला वेक्टर येईल. पहा परत, एखादा वेक्टर आहे ए बार, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे माहित नाही, असेल 4, 5, 6, 7, 10 समथिंग. तुम्हाला या डायरेक्शनमध्ये युनिट वेक्टर शोधायचं आहे, तर त्या वेक्टरला याच्याच मॅग्निट्यूडनी तुम्हाला डिवाइड करायला लागेल. सरळ सिंपल, बरोबर की नाही. या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर या पर्टिक्युलर डायरेक्शनचा युनिट वेक्टर येईल. बरोबर. ठीक आहे. आता समजा युनिट वेक्टर नसेल पाहिजे, बट लाईक सर्टन डायमेन्शनवाला वेक्टर पाहिजे. म्हणजे समजा के मॅग्निट्यूडवाला वेक्टर पाहिजे, तर काय करायचं की युनिट वेक्टरला केनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे के साईजवाला वेक्टर येईल. सो मल्टिप्लाय बाय के. इथे तेच केलं त्यांनी, के इंटू ए बार डिवाइड बाय त्या वेक्टरचा मॅग्निट्यूड. म्हणजे हा युनिट वेक्टर आहे ए बारच्या डायरेक्शनमध्ये, बस त्याला केनी मल्टिप्लाय करा. सो दिस इज वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड के बट हॅव्हिंग डायरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ ए बार. यानंतर ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टर्सचं ॲडिशन हे डायरेक्ट नसतं. म्हणजे लाईक एखादा वेक्टर समजा 10 न्यूटन आहे आणि एखादा दुसरा वेक्टर मे बी या डायरेक्शनमध्ये असेल समजा 15 न्यूटन, तर या दोन वेक्टरचं ॲडिशन हे 10 + 15 मीन्स 25 न्यूटन असं नसतं. वेक्टर ॲडिशन हे अलग वर्क करतं. वेक्टर ॲडिशनमध्ये डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं की समजा एक वेक्टर 10 न्यूटन आहे या डायरेक्शनमध्ये, दुसरा वेक्टर या डायरेक्शनमध्ये 20 न्यूटन आहे, तर ओव्हरऑल रिझल्टंट वेक्टर तर या डायरेक्शनमध्येच असणार ना, कारण की इकडे जास्त ओढतोय, इकडे कमी ओढतोय. सो रिझल्टंट वेक्टर या डायरेक्शनमध्ये 10 न्यूटन असणार आहे. सिम्पल. 20 न्यूटन मायनस 10 न्यूटन दॅट इज 10 न्यूटन लेफ्ट डायरेक्शनमध्ये. पहा ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स. ओके, ॲडिशनचं रूल काय पहा, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हे आपण पहिले डिस्कस करू अँड देन पॅरलोग्राम लॉ त्याच्यानंतर जाऊ. ठीक आहे. ट्रायंगल लॉ मला वाटतं आधी डिस्कस करायला हवं. इथे स्टेटमेंट असं, वेन टू वेक्टर्स ऑफ सेम काइंड आर रिप्रेझेंटेड बाय, पहा मी इथे असं सांगतो, वेन टू वेक्टर्स ऑफ सेम काइंड आर रिप्रेझेंटेड बाय ॲडजसंट साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. मिनिंग सांगतो काय, टू वेक्टर्स ऑफ सेम काइंड. सेम काइंड याचा अर्थ वेलोसिटी आणि वेलोसिटीचा वेक्टर असला पाहिजे, किंवा फोर्स आणि फोर्सचा वेक्टर असला पाहिजे. फोर्सचा वेक्टर वेलोसिटीच्या वेक्टरमध्ये ॲड नाही करू शकत आपण, बरोबर ना. सो टू वेक्टर्स ऑफ सेम काइंड आर रिप्रेझेंटेड बाय ॲडजसंट साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डर याचा अर्थ हा ॲरो असा फ्लो झाला पाहिजे, ॲरो असा फ्लो झाला पाहिजे. ठीक आहे. देन देअर रिझल्टंट, या दोन वेक्टरचा रिझल्टंट इज गिवन बाय थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल.
Okay, drawn from starting point of first vector to the end point of the second vector. बरोबर. Resultant is given by third side of triangle drawn from starting point of first vector to the end point of the second vector. हा त्याचा रिझल्टंट ॲक्च्युली. दोन फोर्सेस असे ॲक्ट होत असतील तर त्यांचा रिझल्टंट असा असतो. हे पहा ना तुम्ही, लाईक हा जो फोर्स आहे ना, हा याला तुम्ही इथे ठेवून बघा ना, डिस्प्लेस करून. म्हणजे समजा एक फोर्स असा ॲक्ट होतोय आणि दुसरा फोर्स असा ॲक्ट होतोय. काढा मधातून एक फोर्स मग. बरोबर ना, इकडून कोणी ओढलं वरतून कोणी ओढलं तर इकडूनच जाणार ना तो. सिम्पल. बरोबर की ना. सो हा आहे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. वेन टू वेक्टर्स ऑफ सेम काइंड are represented by adjacent sides of a triangle, then resultant is represented by third side of triangle drawn from starting point to the end point of the second vector. फ्लो झाला पाहिजे फक्त व्यवस्थित. ठीक आहे. आता इथे या डायग्राममध्ये जर का तुम्ही पाहाल तर पहा बरं, इथे ए बार आहे या डायरेक्शनमध्ये, इथे बी बार आहे या डायरेक्शनमध्ये. तर हा ए, आता हा जो रिझल्टंट आहे हा स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत, याला तुम्ही ए बार प्लस बी बार म्हणू शकता. ए बार आणि बी बारचं ॲडिशन आहे, किंवा बी बार प्लस ए बार उलटं बोललं तरी काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. पहा, डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स. आता दोन वेक्टरचा डिफरन्स कसा करायचा. लेट अस से फॉर एक्झाम्पल एखादा वेक्टर असा असेल ए बार, एखादा वेक्टर असा असेल बी बार. आता ए बार मायनस बी बार करायचं म्हणजे काय, ए बार तर आहेच इथे, बी बारला फक्त रिव्हर्स डायरेक्शनमध्ये करायला लागेल मग आता तुम्हाला. म्हणजे बी बारला तुम्ही असं उलटा लिहा ना. आता हा मायनस बी बार झाला. बघा काय, तुम्हाला ए बार मायनस बी बार करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ए बार प्लस मायनस बी बार करायचं आहे. बरोबर ना. म्हणजे तुम्हाला ए बार प्लस मायनस बी बार, हा बी बार असेल तर मायनस बी बारला एक त्याच्या उलटा असेल असा. समजलं. बरोबर, बी बार असा होता ना, सो मायनस बी बार उलटा केला. सो दिस इज ए बार अँड दिस इज मायनस बी बार. सो ए बार आणि मायनस बी बारचा करून टाका रिझल्टंट. सिम्पल. काय येणार पहा ना, असा एक वेक्टर असा एक वेक्टर, यांचा रिझल्टंट असा येईल. दिस इज ए बार मायनस ऑफ बी बार. पहा आता, हे पहा इथे ए बार आहे, येस, हा बी बार इथे, बरोबर. तर हा आहे ए बार प्लस बी बार. काय हा ए बार प्लस बी बार. आता डिफरन्स करायचा बोललो तर काय करायला लागेल, हा ए बार मायनस बी बार करायचा असेल तर हा ए बार, आणि हा जो बी बार आहे तर त्याला उलटा करा, मायनस बी बार असा खाली. बी बारचा उलटा इज मायनस बी बार. सो दिस ए बार मायनस ऑफ बी बार, हा येतो असा. दिस ए बार मायनस बी बार. बरोबर ना. यानंतर पाहाल, हा पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे. खूप साऱ्या वेळेस ट्रायंगल लॉ यूज केल्यानंतर, लाईक मल्टिपल टाइम्स ट्रायंगल लॉ यूज केल्यानंतर पॅरलोग्राम लॉ बनतो. जसं की आता मी वेक्टर सांगतो कोणकोणते अवेलेबल आहेत. इथे एक वेक्टर ए बार, दिस इज बी बार, दिस इज सी बार, दिस इज डी बार. असे 4 वेक्टर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. आता समजा ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार असं जर का करायचं झालं तर पहा ना, ए बार प्लस बी बार, बरोबर ना, म्हणजे हा वेक्टर आहे ए बार प्लस बी बार. आता ए बार प्लस बी बार प्लस सी बार म्हणजे हा असणार ना दोघांचं ॲडिशन. या दोघांचं ॲडिशन तर हा असणार थर्ड साईड ऑफ ट्रायंगल. बरोबर. आता ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस दिस डी बार म्हणजे हा राहिलेला साईड ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार, सर्वांचं ॲडिशन.
सो असंही बोललं जाऊ शकतं की जर का 1 2 3 4 4 5 6 7 किती वेक्टर्स असू देत, बट टेकन इन ऑर्डर असतील समजा, म्हणजे ॲरो असा फ्लो होत असेल, बरोबर ना, टेकन इन ऑर्डर जर का असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये रिझल्टंट इज ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू दी एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर, एंड पॉईंट ऑफ द लास्ट वेक्टर, सॉरी, एंड पॉईंट ऑफ व्हॉट, लास्ट वेक्टर. पुढे पहा, काही लॉज आहेत वेक्टर्सचे, जसे की आता ए प्लस बी बार केला काय किंवा बी प्लस ए बार केला काय. लेट अस से फॉर दिस ए बार, दिस इज बी बार. ए बार प्लस बी बार असाच असणार आहे, आणि इवन बी बार प्लस ए बार पण असाच असणार आहे. दाखवतो मी तुम्हाला. बी बार प्लस ए बार जर का करायचा असेल, हा बी बार आहे आणि हे ए बारला इथून इथे शिफ्ट करतो मी असं. सो बी बार प्लस ए बार पण असाच असणार आहे, आणि ए बार प्लस बी बार पण असाच असणार आहे. हा वेक्टर आणि हा वेक्टर सेमच आहेत, साईज वाईज ॲज वेल ॲज डायरेक्शन वाईज. सो हा 6th वाला पॉईंट. आता यानंतर ए प्लस बी केला आधी आणि त्याच्यानंतर सी ॲड केला काय, किंवा ए बार प्लस बी बार प्लस सी बार केला काय, दोन्ही सेमच आहे अगेन. म्हणजे काय सिक्वेन्समध्ये ॲड करतो हे मॅटर नाही करत. ए प्लस 0 म्हणजे हेच राहणार शेवटी, म्हणजे 0 वेक्टर ॲड केला तर लाईक तोच वेक्टर राहणार ना. ए वेक्टर आणि त्याचा उलटा वेक्टर ॲड कराल तर 0च होणार, बरोबर. इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स अँड एम अँड एन आर स्केलर्स, देन पहा, एम प्लस एन इंटू ए बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन ए बार. आरामात, काहीच प्रॉब्लेम नाही याला. एम ए बार प्लस एम बी बार, एम ए बार प्लस एम बी बार, एम एन ए बार, एम एन ए बार लिहू शकतो असं. हे नॉर्मल आहे, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. एम एन इंटू ए बार आहे, एम एन इंटू ए बार आहे. पाहता ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार दोन वेक्टरचं ॲडिशनचा मॅग्निट्यूड इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू दोन वेक्टरच्या इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूडचं ॲडिशन. पहा, दोन वेक्टरला जर का ॲड केलं तर जो रिझल्टंट वेक्टर आलाय त्याचा मॅग्निट्यूड हा कधीही दोघांच्या मॅग्निट्यूडच्या ॲडिशनपेक्षा लेसर असतो, कमी असतो, किंवा इक्वल होऊ शकतो. सी हा एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर आहे. आता हा दोघांचा जो ॲडिशन आहे तो आहे हा तिसरा वेक्टर, बरोबर ना. हा वेक्टर प्लस हा वेक्टर, दोघांचा ॲडिशन हा आहे तिसरा वेक्टर, बरोबर. तर हा जो थर्ड वेक्टर आहे तो कधी पण या वेक्टरच्या मॅग्निट्यूड आणि या वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या ॲडिशनपेक्षा छोटाच असणार आहे. म्हणजे ट्रायंगलमध्ये थर्ड साईड और लॉंगेस्ट साईड ही कधीही बाकीच्या दोन साईडच्या ॲडिशनपेक्षा छोटीच असते ना. इक्वल केव्हा होऊ शकते सांगू का? हे बघ, साईड जर का अशा असतील आता आणि तिसरी साईड असेल, तर हे प्लस हे ऑलमोस्ट व्हायला लागलं. आता आणखीन जर का फ्लॅट करायला लागाल, लेट अस से फॉर एक्झाम्पल फर्स्ट साईड अशी आहे आणि सेकंड साईड मे बी खूपच अशी कमी अँगलवरती, तर जी तिसरी साईड आहे ना आता ही, बरोबर, तर ही साईड या दोन साईडच्या ॲडिशन एवढी होत आहे. ज्यावेळेस दोन्ही साईड फ्लॅट ड्रॉ करू ना आपण, म्हणजे पहिली साईड अशी, दुसरी पण साईड अशीच, आणि तिसरी साईड पण मग अशीच होणार नाही का. मग या केसमध्ये ट्रायंगलचा थर्ड साईड इज इक्वल टू ट्रायंगलचा फर्स्ट साईड प्लस सेकंड साईड, असं व्हायला लागतं. आणि ट्रायंगलचा जो थर्ड साईड आहे तो आपला रिझल्टंट वेक्टर आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टर हे इक्वल पण होऊ शकतो दोन वेक्टरच्या ॲडिशनच्या, म्हणजे फर्स्ट वेक्टर प्लस सेकंड वेक्टर दोघांच्या ॲडिशनशी इक्वली होऊ शकतं. आणि बाकी सर्व केसेसमध्ये रिझल्टंट जो आहे इट इज लेसर
than a bar plus b bar. हा पॉईंट समजला का रे तुम्हाला? Yes, sir. सर बोल ना. सर तुम्ही रेकॉर्डिंग युट्यूबवर नाही टाकत आहे? रेकॉर्ड केलं रे, अपलोड नाही केलं. सर मला मॅट्रिसेसचं पाहिजे होतं, म्हणजे ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. कोणता? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. अच्छा, कालच झाला आहे. ठीक, केलं नाही आज, माहीत नाही आज आत्ताही क्लासमधूनच घेतो लेक्चर. तर माझी टेस्ट होती त्यावर, कधी आहे? म्हणजे तिकडंच कोहिनूरमध्ये. अच्छा, कधी टेस्ट आहे? सर होती आमची टेस्ट, मांगी सरांनी घेतलेली. ओके. सर तिकडे म्हणजे झेपलं नाही मला ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, म्हणून मला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, करतो, अपलोड करतो आज. ठीक आहे, होऊन जाईल. 4-5 व्हिडिओ आहेत ॲक्च्युली अपलोड करायचे बाकी आहेत, ते अपलोड होऊन जातील. फक्त नेमिंग वगैरे करत नाही, व्हिडिओ पाहून समजून घ्याल. जसं टाईम मिळेल मग त्यानंतर आरामात नेमिंग करतो व्हिडिओजला. ठीक आहे, ते नेमिंग करायचं लागेल म्हणून मी अपलोड नव्हतं केलेलं. सध्या रॅन्डमली अपलोड करतो. बाकी तर तुम्ही ऑफलाईन मध्ये तुम्ही तुमच्या मॅथ्स लेक्चरचा टाइम चेंज करा ना. ऐकणार आहे मला, मी आत्ता शिकवतो हे, आपण ऑफलाईनमध्ये बोलू क्लासमध्ये. ठीक आहे? ठीक आहे सर, बाय सर. चालेल, चल बाय. पहा रे, हा पॉईंट समजला ना सर्वांना, की लाईक हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. याला ए बार बोलला आणि याला बी बार बोलला, तर या दोघांचं जे ॲडिशन आहे ना, हा जो तिसरा वेक्टर, हा तिसरा वेक्टर कधी पण या दोघांच्या इंडिव्हिज्युअल ॲडिशनपेक्षा छोटाच असणार ना. म्हणजे ही साईड प्लस ही साईड याच्यापेक्षा ही साईड छोटीच असणार आहे, दोघांच्या ॲडिशनपेक्षा छोटी असणार आहे असं म्हणतोय मी. आणि हा अँगल जसं जसं वाढवाल ना तुम्ही, म्हणजे समजा ही साईड बी बार असा असा केला समजा आता, तर आता ए प्लस बी असा व्हायला लागेल. हा अँगल आणखीन जर का वाढवला तर अशी स्टेज येईल की हे हॉरिझॉन्टल होईल, हे पण आणि हे पण. मग या केसमध्ये ए बार प्लस बी बार आणि ए बार प्लस बी बार, सॉरी, ए बार प्लस बी बार नाही का, आणि ए बार प्लस बी बारचा मॅग्निट्यूड हे सेम व्हायला लागेल. ठीक आहे, पहा पुढे कोणते पॉईंट्स राहिलेत का बघतो मी वरती. रिजॉईन नका करू आज, लेक्चर मे बी एंड होईल. जस्ट मी पाहतोय की आत्तापर्यंतच्या पॉईंट्समधला कोणता पॉईंट बाकी आहे का. थेरम जो आहे ना, हा उद्या स्टार्ट करू आपण. ओके, तर यामध्ये पहा, तुम्हाला कशामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता. मी थोडंसं स्लाईड करतोय वरती. सर आज केमिस्ट्री असेल का? केमिस्ट्री चेक करा, एक मिनिट. काय लिंक आली का ग्रुपवरती? कॉल करून विचाराल का सरांना? सर कॉल उचलत नाही. मे बी तुम्ही मला पण करत असाल, मी पण नाही उचलत बरं कॉल. मी पण नाही Yes, उचलत sir. म्हणजे मी कॉल सोडून दिलेत उचलणे. म्हणजे मी कोणाचेच कॉल नाही उचलत आता. कोणाचेच मीन्स लाईक क्लास, खूप कॉल येतात दिवसभरात माहिती का. तर मी म्हणजे तुम्ही असं नका समजून घेऊ की बाबा तुमचेच कॉल नाही उचलत, मी कॉलच नाही उचलत. तुम्ही ऑफलाईनला पण येऊन कॉल कराल तरी ऑफलाईनला उचलणार नाही, असं झालं आता सीन. सर आईने खूपदा कॉल केलेला, तुम्ही उचललंच नाही. नंबर सांग. 9511802947. एक काम करा, तुम्ही रिजॉईन करा मीटिंग. परत सांग. 9511 802947. 2947. हा नंबरच नाही का सेव्ह? एक मिनिट काय सेव्ह करतो आपल्याला. रिजॉईन कराल मुलांना.